सियाराम। श्री रामचंद्रा करुणा समुद्रा, ध्यातो तुझी राजस योग मुद्रा, नेत्री नयेबा तुझवीन निद्रा, कै भेटसी बा मजला समुद्रा। भगवान श्री रामचंद्रांच्या चरणी प्रणिपात। हनुमानजी महाराज, गोमाता यांना नमन करतो। आणि सर्वात महत्त्वाचं श्रोतेजनो, की आकाशामध्ये चांदण्या भरपूर आहेत, आपण त्याला चांदण्या म्हणतो, पण काही अशा चांदण्या आहेत चमकणाऱ्या की त्यांना ग्रह नावाने बोललं जातं आणि त्या बाजूला केल्या जातात। तसं रामप्रेमी खूप आहेत आकाशभर चांदण्यांसारखे, पण माझ्या तालुक्यातले 31 कारसेवक एक वेगळे चमकले आणि ती चमक त्यांनी तिथे दाखवली, म्हणून आज राम मंदिराचा कळस आम्हाला पाहायला मिळाला। मला एकाने अर्थ विचारला होता की म्हणे महाराज, हे कारसेवक म्हणजे काय? म्हटलं तू हनुमान चालीसा वाच, तुला कळेल याचं। राम काज करिबेको आतुर, काज शब्दाचा का आणि आतुर शब्दाचा र, रामाचं कार्य करायला जो आतुर असलेला माणूस आहे त्याच्या सेवेला कारसेवा असं म्हणतात। मला बाकी माहिती नाही कारसेवेचा काय अर्थ होतो। आणि असं रामकार्य करण्यासाठी आमच्या इथून आम्ही आता सगळ्यांचा सन्मान, आणि तुम्ही सन्मानास खरंच पात्र आहात। भाऊंनी काही प्रसंग सांगितलेत, आम्ही तिथे होतो। विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, प्रयाग क्षेत्रातल्या 3 लोकांशी माझी चर्चा झाली। त्या मुलांच्या हातामध्ये आजही गठ्ठे पडलेले पाहिले। मजुरांनी नकार दिला, एवढ्या कुट्या बांधायच्या, संत येत आहेत, एक गाव वसवायचं, एवढे पत्रे, एवढं बांधम, एवढं इंगल, वेल्डिंग मशीन इकडच्या तिकडे न्यायचं, आणि हे सगळं काम करायला बजरंग दलचे युवान 1 महिन्यापासून विश्व हिंदू परिषद। आणि ज्या वेळेला त्यांनी हातात पावडी टिकम स्वतः घ्यायची, संडास बाथरूम साफ करण्यापासून, चपला सांभाळण्यापासून, आले अनाउन्समेंट व्हायची माईक मध्ये, 2 नंबर गली में पाणी नहीं है टंकी भरी जाए, त्याचा शब्द पूर्ण होत नाही तेव्हाशी टाकीमध्ये मोटर चालू होऊन जायची, कारण त्या मोटर जवळ एक जण बसलेला असायचा, तो थंडीत बसलेला असायचा की टाकी केव्हा खाली होईल, अशी सेवा बजरंग दलाने दिलेली आहे, विश्व हिंदू परिषदने दिलेली आहे। हे कोणीही करू शकत नाही। कोणी संताचा अपमान केला नाही, कोणाला जोरात बोलले नाहीत। आमच्यासाठी तिथे रिक्षा लावलेल्या होत्या, तुम्हाला मधल्यामध्ये फिरायचं असेल तर इलेक्ट्रिक रिक्षेवर बसायचं, महाराज आप पैदल मत चालना। आमच्या पिशव्या उचलायला 2 लोक, आम्हाला नवे ब्लँकेट, ज्या ब्लँकेटला कॅरी बॅग मधून आम्ही काढलं ते आम्ही फोडलं सील, आणि आमच्या अंगावर त्या चादरी पडल्या। 4,500 ब्लँकेट एकाच धनवान माणसाने साधूंसाठी समर्पित केलेली ट्रक आमच्या समोर होती। देवगडचे महाराज, या देवगडच्या महाराज किसनगिरी संस्थानामधून प्रत्येक महाराजाला एक वस्त्र, थंडी पडली होती म्हणून 100 ग्रॅम गूळ, आणि सोबत एक विश्व हिंदू परिषद लिहिलेली थैली, ही तिथून आलेली होती। 5,000 पिशव्या 2 ट्रकांमध्ये भरून त्या ट्रका आमच्या समोर खाली होत होत्या। बटाटे, कोबी, हिरवी मिरची याची आम्ही ढीग नाही, पर्वत पाहिले, पर्वत। लोक खाऊ शकले नाही एवढं अन्नदान, एवढा तांदूळ, एवढं पीठ। प्रत्येक महाराजांना विचारलं जायचं, अगर आप फलाहार करने चाहते हो तो फलाहार है। प्रत्येक 4 रस्त्याच्या कॉर्नरवर गरम पाणी, चहा कमी साखरेचा, गोड चहा, गोड कॉफी, कमी साखरेची कॉफी, याचे ड्रम लावलेले होते। ड्रम संपत नाही तेव्हाशी तिथून चहा यायचा, ड्रम मध्ये ओतला जायचा। तुम्ही दिवसभर चहा प्या, तुम्हाला कोणी काही, जवळ पाव, बटर, बिस्किट हे लावलेलं होतं, कधी संपलं नाही तावड्यातून। मुलं सतत फिरत होते, आणि ज्यालाही मी विचारायचो की भैया आप कहाँ से हो, त्याने गावाचं नाव नाही सांगितलं, तो एकच शब्द बोलायचा, मैं विश्व हिंदू परिषद से। त्याने प्रयाग नाही सांगितलं, त्याने काशी नाही सांगितलं, ज्यालाही विचारायचो तो एकच बोलायचा, मैं विश्व हिंदू परिषद से। काय व्यवस्था होती,
अनाउन्समेंट त्यांची, बोलण्यामधली नम्रता. एखादा एक प्रसंग सांगतो. एक साधू महाराज रात्री 1 वाजेला बाथरूमसाठी गेले असतील. थंडी भयंकर होती. मला स्वतःला थंडी सहन होत नाही आणि पत्र्यांमधून पाणी अक्षरशः तो बोस खाली यायचा. आणि अशा थंडीत ते महाराज 1 वाजेला गेले असतील. त्यांचा पाय सटकला की काय आणि ते खाली पडले. तेवढ्या काळामध्ये, तेवढ्या वेळामध्ये ते बाथरूमकडे कोणाला जाता आलं नाही का रामरायाने काय परीक्षा पाहिली. 1-1:30 वाजेला गेलेला माणूस, म्हातारा माणूस, डोकं फुटलं, हातपाय फुटले, खाली पडलेला. आणि स्वयंसेवकांचं लक्ष गेलं. आणि जेव्हा धावपळ सुरू झाली, स्वतः जन्माला घातलेल्या मुलांनी सेवा करू नये याच्यापेक्षा जास्त सेवा. तर शेवट त्या महाराजांना त्या खुर्चीवर बसवून त्या व्हीलचेअरने रामापर्यंत नेऊन पुन्हा व्हीलचेअरने रेल्वेचा गेटपर्यंत पोहोचवणारे 4 मुलं. मी त्या 4ींना विचारलं, मैंने क्या बेटा बहुत सेवा कर ले आपने महाराज की, हम 4 दिन से देख रहे, आप बताइए तो सही कि आप कौन से प्रांत से हो. ते एवढंच बोलले, हम विश्व हिंदू परिषद से. स्वतःच्या नावासाठी, लौकिक मिळवण्यासाठी, प्रसिद्धीसाठी काहीही कार्य केलं जात नव्हतं. दानाचा हिशोब कोण लावेल, पेन समाप्त झाली होती की अभी लिखना तो क्या लिखना, देणाऱ्यांच्या ट्रकात थांबवाव्या लागल्या होत्या. सर्व महाराजांना बसायला खुर्च्या. 9 नंबर, 8 नंबर, 13 नंबर पर्यंत ब्लॉक तयार करण्यात आलेले होते. कोणी कमी नाही, कोणी जास्त नाही, कोणी काही नाही. ज्या पद्धतीने नंबर आलेले होते त्या माझ्या शेजारी एक महाराज येऊन बसले. आणि मी सहज विचारलं महाराजांना, म्हटलं महाराज आपण कुठून आलात. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. का पाहिलं मला कळालं नाही. माझ्याकडे पाहिलं, हसले. ते का हसले मला माहिती नाही. मी पुन्हा एकदा म्हटलं महाराज रामकृष्ण हरी, आपण कुठून आलात. त्यांनी मला ओळख दिली. विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे मुख्य अध्यक्ष माझ्या शेजारी बसले होते. म्हटलं महाराज क्षमा करा, मी तुम्हाला आजपर्यंत पाहिलं. म्हणे होऊ शकतं. पुन्हा पुढे गेलो, पुढच्या खुर्चीवर थोडा बसलो आणि शेजारच्या व्यक्तीला विचारलं, म्हटलं महाराज जी आपण कुठून आलात, आपण कोण आहात. तर ते ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका वाखरीपासून पंढरपूरपर्यंत नेणारे शितोळे सरकार नावाचे राजे पंढरपूरचे माझ्या शेजारी तशाच खुर्चीवर बसले होते. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन यांच्यासाठी कोई वेगळी व्यवस्था नाही. पहिल्या लाईनीमध्ये बसलेले आम्ही त्या सगळ्यांना पाहत होतो. जया बच्चन, मुरारी बापू, भागेश्वर धामचे महाराज. आम्ही रामभद्राचार्यांना स्टेजवर लांबून पाहिलं, पण थोड्या वेळाने पाहिलं तर रामभद्राचार्य महाराज समोर खुर्चीवर बसलेले. सगळ्यांसाठी एक आसन, एक खुर्ची. खुर्चीचा रंग बदलला नाही की कोणी सोपा नाही, सगळ्या ब्लॉक प्रमाणे. आणि अशी व्यवस्था केली होती श्रोतेजनो की प्रत्येक माणसाचं, मोदी आणि त्यांचं अंतर जर मोजून काढलं तर हे जास्त फरकीने दिसणार नाही. समान अंतरावर समान लोकांना बसवलेलं होतं. वरच्या व्यासपीठावर मोहनजी भागवत, त्यानंतर चंपतराय, नंतर आमचे यूपीचे मुख्यमंत्री योगीजी, आणि मग नंतर प्रवेश आमच्या भारताच्या सिंहाचा झाला. समोर आलेत. मंदिरातली चाल, 11 दिवसाचा उपवास करणारी व्यक्ती पण मंदिरातली चाल. आणि जेव्हा समोर आले सगळ्या साधूंनी जय जयकार केला. एवढ्या अयोध्येमध्ये राम 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 या शब्दाचं किती पारायण झालं असेल कोण जाणे. शब्द सिद्ध होऊन गेला. थोडा वेळ होत नाही तेव्हाशी आम्हाला पाणी, थोडा वेळ होत नाही तेव्हाशी नाश्ता, थोडा वेळ होत नाही भोजनाचं ताट, भाषणं चालले आहेत. आम्ही आमच्या ज्या लोकांना आपल्या डोळ्याने आपण समोर पाहत नाही, माझ्या अति कमी अंतरावर, मी द्वारकेशला माझ्या फॅमिलीला जय हरी ग्रुपला मी फोटो टाक, माझ्या कमी अंतरावर अनुराधा पौडवाल, अनुराधा पौडवालांची कन्या, ते संगीतकार कोण, शंकर महादेवन, सोनू निगम, सब. जसं काही मी एखाद्या भागवतात माझ्या खेड्यातलं भजनी मंडळ येऊन बसतं ना, तशी भजनी मंडळी सारखी व्यवस्था मेरे सामने सब गा रहे. रामाचे भजन एकाच वेळेला
टीव्ही मध्ये येणाऱ्या एवढ्या महाराजांना जेव्हा आपण एकाच लाईनीत, हिरोंना एकाच लाईनीत आणि एवढ्या मोठ्या संगीतकारांना समोर पाहिलं, माझ्या आजही अंगाला काटा येऊन राहिलाय की काय भाग्य असेल आमचं, की काय प्रारब्ध असेल की ते गातायत आणि आम्ही ऐकतोय. प्रत्येक राज्यातली एक एक वाजंत्री मागवली गेली होती. सगळ्या वाजंत्रीने एकत्र येऊन फक्त एकच भजन म्हणायचं होतं आणि ते रामाचं भजन होतं. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे. तो राम मला तिथे सगळ्यांच्या नजरेत पाहायला मिळत होता. आणि काय सांगू, ज्या वेळेला रामलल्लाच्या समोर मोदीजी गेलेत, डोळ्यावरची पट्टी उघडली गेली आणि पहिल्यांदा रामलल्लाची मूर्ती जेव्हा आमच्या समोर पडद्यावर आली, श्रोतेजनो, तर असं वाटायचं की हा स्लॅब सुद्धा तुटून जाईल की काय. साधूंचं नाचणं, ओरडणं, जय श्रीराम म्हणणं, कोण कोणासाठी म्हणत होतं आणि का म्हणत होतं याचा अर्थ कोणाला सांगता येत नव्हता, पण फक्त जल्लोष चालला होता. फक्त मोजून 6000 लोक आम्ही मध्ये होतो, मोजून 6000. कोई व्हीआयपी नाही. तुम्ही पाहिला असेल टीव्ही मध्ये, मोदीजींनी जेव्हा अमिताभ बच्चन यांच्या हातामध्ये हात घेतला, जेवढं अंतर त्यांचं होतं तेवढंच अंतर आमचं होतं. सबको एक नजर से. सगळे उन्हात बसलेले होते. कोणाच्या डोक्यावर असं नाही की हे व्हीआयपी आहेत, यांना सबको सूर्य त्या ठिकाणी दिसत होता. हेलिकॉप्टरने फुलं टाकली जात होती. आम्ही एक एक प्रसंग आठवण करावा की आ हा हा. आणि मग सगळ्यांच्या, आणि भाषणं तर तुम्ही ऐकलेच. फक्त एक लक्षात ठेवा, तुमचं लक्ष होतं की नाही कोण जाणे, पण माझं लक्ष होतं म्हणून सांगतो. सगळे शब्द मोदीजी अतिशय जोरात बोलले, अतिशय ताणून बोलले, पण फक्त 2 शब्द हळू बोलले. सांगेल का कोणी मला ते 2 शब्द कोण होते? हा, माईक जवळ तोंड करून 2च शब्द होते, पण हळू आवाजात बोलले, जसे काय आपल्या कानात सांगतायत. ते शब्द तुम्ही नीट ऐका, युट्यूबला सर्च करा की माझं बारीक लक्ष किती होतं मी सांगतो तुम्हाला. माईक जवळ तोंड केलं आणि एवढंच बोलले, अभी समय है, अभी समय है. 2 वेळा बोलले, अभी समय है. आणि खरंच सांगतो तुम्हाला, आताचा समय जर चुकून गेला तर आमच्यासारखा पश्चाताप करणारा दुसरा कोणी राहणार नाही. म्हणून भारत संपूर्ण दिव्यांनी नाही, हिंदुत्वाने, रामतत्वाने पेटून उठला होता. प्रत्येक दिवा रामाचा प्रकाश जणू त्या ठिकाणी देत होता. आणि फटाके फोडले गेले, डीजे लावून. आमच्या घराजवळून डीजे चालू होता आणि आमच्या रूम जवळून डीजे चालला होता. मला द्वारकेश म्हणे, दादा मी जातो जरा बघायला डीजे. म्हटलं मी फार थकलोय, प्रकृतीच्या हिशोबाने थकवा जरा म्हटलं. आणि थोडंसं पाहिलं तर त्या डीजे मध्ये ऋतुंभराजी नाचत होत्या. ऋतुंभराजी सामने नाच रहे थे आणि कोणतं तरी एक गाणं पुन्हा पुन्हा लावायला सांगत होते, और लगाओ और लगाओ. ऋतुंभराजींनी काय नाही केलेलं श्रोतेजन, डोक्यावरचे केस काढून टक्कल करून आपल्या अंगाभोवती मिठाईच्या पुड्यांना घेऊन आणि गाडीतून प्रवेश केलेला होता, जेव्हा कार सेवकांना जाऊ देत नव्हते. एका महाराजांनी स्वतः गाडीवर बसलेत आणि मागे गाडी त्या ट्रकमध्ये काही कार सेवकांना बसवलं आणि एकच सांगितलं, मरूंगा तो मैं मरूंगा लेकिन पुलिस का बैरिकेड तोड के निकल जाऊंगा. आणि सरळ गाडी घालून दिली. नंतर जे हजारो लोक मध्ये गेले, पोलीस आवरू शकले नाही. किती लोकांचं रक्त सांडलं गेलं. आम्ही तिथे घटना ऐकल्या. 23 वर्षाचा तरुण, फक्त 3 दिवस आधी त्याचं लग्न झालं होतं. अंगाची हाळत फिटलेली नव्हती आणि तो तरुण कार सेवक म्हणून आलेला होता. त्याला गोळी लागली होती. सांगा, त्या पत्नीचं सौभाग्य फक्त 3 दिवसाचं होतं. असे भाऊ चालले गेले की त्यांच्या बहिणींना आज राखी बांधायला हात नाही. एकुलते एक भाऊ होते. आजही त्यांच्या राख्या मी त्या बहिणींना सांगू इच्छितो की ज्याही कोणी असतील, आता तुम्ही रामरायाच्या मूर्तीच्या हाताला राखी बांधा की तुमचा भाऊ या रूपाने पुन्हा परत येऊन उभा राहिलेला. किती स्त्रिया विधवा झाल्या, किती साधू मारले गेले.
मागचा इतिहास मला सांगायचा नाही, पण तुम्हाला माहिती असेल करपात्री महाराजांचा तोंडून निघालेला शाप होता की तुम्हारा निर्वंश हो जाएगा, आणि आज तो शब्द खरा ठरतोय श्रोतेजनो, की करपात्री महाराजांनी दिलेला शाप निर्वंश, निर्वंश अजूनही त्याच्या तोंडून शब्द निघून राहिलेले आहेत. अजूनही तो म्हणतो हिंदू अलग है और हिंदुत्व अलग है. म्हणजे त्याला असं म्हणायचंय की पुरुष अलग है और पुरुषत्व अलग है. म्हणजे तू पुरुष आहे, तुझ्यात पुरुषत्व नाही, म्हणून तुला कोणी मुलगी देत नाही. ऐराणी भाषेत मी एकदा बोललो होतो, ज्यान दुकानमा सामान्य तो काय गिराईक काढी. हा, आणि मला या सगळ्या बोलण्यामुळे माझ्यावर FIR, माझ्या मुलाचं लग्न 3 दिवसावर आलेलं, सोनवणेंनी सांगितलं माझ्या मुलाचं लग्न 3 दिवसावर आलेलं, महाराजांवर FIR करा. शनिवारी 2:30 वाजेला महाराजांना टाका, म्हणजे रविवारी सुटणार नाहीत. मंगळवारी अष्टीवर्ग होता पोराच्या, घरात पाहुणे आलेले, मी कुणाला समजू दिलं नाही. नंदुरबार बार असोसिएशन वकील एकत्र आलेत, शहादा बार एकत्र आलेत. आमचे सोनवणे धनकानी होते त्यावेळेला, आमचे धनकानी आणि आमच्या तळोद्याचे वकील, पुराणिक वकील, आणि यांचे फोन सुरू झाले की महाराजांना अटक होता कामा नये. मी पहिला शब्द वापरला, होऊ द्या. व्याहीबुवांना समजावून देईन की लग्नात सगळे असतील, फक्त नवरदेवाचा बाप नसेल, लग्न लावून मोकळे व्हा. मी जायला तयार आहे. पण काही लोकांनी समजवलं की महाराज तुम्ही असं करू नका, एक पत्र लिहा. रात्री 2:30 वाजेला एका बाजूला पाहुण्यांची गर्दी आणि बंद दरवाजामध्ये माझा कार्यक्रम चालला होता. कुणाला इकडच्या तिकडे खबर करू दिली नाही. महाराज पत्र लिहा, फक्त 2 शब्द आम्हाला लिहून द्या, फक्त आमची इच्छा आहे, तुम्हाला अटक होता कामा नये. 2:15 वाजेपर्यंत मंडळी माझ्या घरी बसून राहिली, तरी ऐकायला तयार नाहीत, तरी माझं पत्र स्वीकारायला तयार नाहीत. पण एका अक्षय व्यक्तीने सांगितलं की तो काही तुमच्या त्या स्वतःच्या स्वार्थासाठी करत नाही की अयोध्येचं राम मंदिर बांधलं जाईल तर तो मुलाच्या नावावर जमीन करून देईल. तुम्ही पण रामाचं नाव घेता, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. या शब्दात जेव्हा समोरचा बोलला तेव्हा त्या बाकीच्यांनी माझ्यावरची FIR मागे घेतली. पण घरात लोक असताना या कानाची त्या कानाला खबर न पडू देता या मंडळींनी ती FIR कॅन्सल केली. एका ठिकाणी माझ्या गाडीवर दगड मारण्यात आले. सुरतचा प्रसंग सांगतो. माझं सुरतला कीर्तन संपलं. शिवाजी महाराजांनी केलेली सुरतची लूट याच्यावर माझं कीर्तन झालं 2.5 तास. आणि सुरतचे लोक आणि विरुद्ध आपले सगळे गेलेले महाराष्ट्राचे लोक यांच्यात भडकाव होण्याची शक्यता निर्माण झाली. आमदार त्यावेळेला विधायक होते महाराष्ट्राचे, तिथे आज भाजपचं मोठं कार्यकर्ता CR पाटील, चित्राताई सोनवणे, या सगळ्या लोकांनी माझे हात जोडले. महाराज तुम्हाला निघावं लागेल, क्षमा करा, आम्ही तुम्हाला, माझं जेवण बाकी होतं, आम्ही तुम्हाला जेवण देऊ शकत नाही. पडद्याच्या मागून मला गाडीत बसवलं आणि माईकमध्ये अनाउन्स केलं की महाराज नवसारीला जात आहेत, महाराज नवसारीला जात आहेत, आणि मला बारडोलीला कोंडून ठेवलं की महाराज तुमचा जीव वाचवायचा असेल तर तुम्ही बारडोलीत राहा. मी बारडोलीत राहिलो आणि दुसऱ्या दिवशी मग मी घरी परत आलो. काय नाही केलं, माझ्यावर अवाच्य शब्दात पेपरबाजी काय केली, मला शिव्या काय दिल्या, सगळे कार्य झाले श्रोतेजनो. पण विश्व हिंदू परिषदने ज्या ज्या वेळेला हाक मारली त्या त्या वेळेला मी माझे सगळे कार्यक्रम सोडून उभा राहिलो. आम्ही आदिवासी बंधूंमध्ये काय कार्यक्रम केले, आम्ही आदिवासी महाराजांना अग्रेसर स्थान देऊन आम्ही थोडं मागे, नंदुरबारची सभा, काय आठवावं सगळं मला आठवत आहे. आणि माझ्या रामरायाने ते सगळं एकत्र ऐकलं. हा सन्मान मी माझा समजत नाही. मी तर एका वाक्यात सांगतो, ऐराणी भाषेत सांगतो, कार सेवकांनो तुम्ही खोदी नाही ठेवतात ते आम्ही बांधाल कताईन जातो. कारण कोणतंही बांधकाम करण्याच्या आधी खोदणं फार महत्वाचं असतं आणि ते काम कारसेवकांनी केलं. अरे रामरायाला जेव्हा सीता मिळवायची होती तेव्हा त्याला धनुष्य तोडावं लागलं. तुझा इतिहास आहे, तू काहीतरी तोडल्याशिवाय येतच नाही बाबा, तोडणं जरुरी होता है.
आणि म्हणून ते तोड, त्याला मस्जिद म्हणू नका, उसको ढाचा बोलिये. हा, उसको ढाचा बोलिये. यानी काय आहे, काय आहे. आणि म्हणून बाबरची औलाद आता घाबरलेली आहे. आणि बाबरच्या औलादीने विचार केला अयोध्येमध्ये, हे जे बोलले होते ना त्यावेळेला कार सेवकांना की मैं ऐसी कड़ी सुरक्षा करूंगा की हा परिंदा भी पैर नहीं मारूंगा, त्यांच्याने तर काही झालं नाही, पण खरं तर आम्ही पाहून आलो परवाला की खरंच कटेले परिंदे ने पैर भी नहीं मारा था, इतनी सुरक्षा रख दी. 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला जी सुरक्षा प्रधानमंत्रींना दिली जाते, विशिष्ट सुरक्षा, ती सुरक्षा सर्वसाधारण साधू मंडळीला देण्यात आली होती. एक एक माणूस लाईनीने उभा होता. पोलीस काय, SRP, कोणत्या डिपार्टमेंटचा माणूस तिथे हजर नव्हता असं सांगा. गन घेतलेले काय, दर 5 पोलिसांनंतर एक गन घेतलेला. आम्हाला जय सियाराम करायचा आणि आम्ही दिमाखाने चालायचो. आम्ही विचार करायचो की एवढ्या बंदुका आमच्यासाठी, केवळ साधूंच्या संरक्षणासाठी. आम्ही दिमाखाने वरती गेलो. आणि एक प्रसंग सांगतो. दिल्लीचा अत्यंत श्रीमंत सेठ, त्या सेठने तिथे सेवा काय घेतली होती, आमच्या चपला ठेवायचा, आम्हाला बिल्ला मिळायचा. 706 नावाचा बिल्ला मला होता. तो बिल्ला मी घेतला आणि जेव्हा चप्पल घ्यायला गेलो, नीट ऐका, ज्या माणसाचा 8 ते 10 मोठ्या मोठ्या फॅक्टऱ्या दिल्लीमध्ये चालू आहेत, तो माणूस माझ्या समोर आला. महाराज जी बताइए. त्याने घेतला, माझे चप्पल आणले. त्याच्या खांद्यावर असा रुमाल होता, त्या रुमालने माझे चप्पल पुसले, मला स्टूलवर बसवलं, माझ्या पायात चपला घातल्या, चपलांवर डोकं ठेवून नमस्कार केला आणि सांगितलं, महाराज जी आप राम लल्ला के दर्शन करके आए, हम अभागी है लेकिन चरण रथ से पवित्र हो रहे हैं. 8 फॅक्टरीचा मालकाची ही भावना होती. कोणासाठी? फक्त रामरायासाठी. काही पागल लोकांनी एक शब्द वापरला की पंतप्रधान हे रोजगार देत नाही आणि इतके करोड रुपये तुम्ही तिथे खर्च करतात, त्याच्यापेक्षा त्याच्यात काहीतरी रोजगार उत्पन्न करा. अरे मूर्खांनो, बाबरच्या औलादींनो, तुम्ही अयोध्येमध्ये जाऊन पहा काय रोजगार उभा राहिलेला आहे. अयोध्येत जाऊन पहा. आज तिथे जी जमीन कोणी घ्यायला तयार नाही, जिथे काट्या आणि बाबळं उगत होते, ती जमीन लाखो करोड रुपयाच्या भावाने आज इन्व्हेस्टमेंट करणाऱ्यांनी घेतलेली आहे. राम भद्राचार्यांनी मोठ्यातला मोठा आश्रम बांधण्याचा संकल्प करून भूमिपूजन सुद्धा केलंय. रिक्षा चालकांना रोजगार, हॉटेलवाल्यांना रोजगार, तिथे कपड्यावाल्यांना रोजगार. अहो ते जाऊ द्या, नुसतं राम नामाचा बिल्ला विकणारा आणि त्या माणसाची आम्ही मुलाखत घेतली तरी त्याने सांगितलं, मी सर्व खर्च काढून आतापर्यंत 2,500 रुपये रोज पाडतो म्हणे. 50,000मध्ये इंजिनियर आपला मुंबईला काम करून राहिलाय आणि ट्रे मध्ये राम नामाचे बिल्ले विकणारा 2,500 रुपये रोज तिथे कमवून राहिलेला आहे. हे सगळे रोजगार एका रामरायाच्या शक्तीने उभे राहिले. या बावळटांना सांगेल कोण? आणखीन एकाने सांगितलं होतं कि मैंने मोदी जींना पत्नी नहीं और प्राण प्रतिष्ठा किया जाता है तो पत्नी साथ में रहनी चाहिए, ये शास्त्र. अरे त्यांनी प्राण प्रतिष्ठेचा हवनाचं कंकण नाही बांधलं, 15 यजमान उभे केले होते. आणि आणखीन एक सांगतो, 15 यजमान हे 15 जातीतून घेतले होते. ही विशेषता होती. 15 जातीतून घेतले होते, कोणाला कमी नाही जास्त नाही. आणि आणखीन एक सांगतो, जेव्हा मोदीजी वरती आलेत ना, वरच्या लेवलच्या स्टेजला, तेव्हा त्यांच्या जवळ पहिला सन्मान त्या 15 यजमानांना सपत्नीक देण्यात आला होता. त्यांनी यज्ञ कंकण बांधलं होतं आणि स्वतःच्या देह शुद्धतेसाठी 11 दिवसाचा उपवास करून आणि त्या आमच्या राजाने त्या रामलल्लाच्या चरणामृताने उपवास सोडला होता, लिंबू पाणी पिऊन नाही. हे सांगेल कोण? पण हे आम्ही आमच्या डोळ्यांनी तिथे अनुभवलं. योगीजी असे जवळून निघून गेले आणि योगीजी जेव्हा चालत होते ना, त्यावेळेला असं वाटायचं, चांगल्या दर्जाची उच्च प्रतीची पळून जाणारी शिकार एका फटक्यात मारून
स्वतःच्या गुहेकडे जाणारा सिंह जशी आयाळ हलवत जातो तसा माझा योगी चालत होता. हा 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 तसा योगी चालत होता. काय काय सांगावं तो दृश्य. आजूबाजूचे ते कमांडोज, आमच्याही जवळ कमांडोज चालायचे. आम्ही जेव्हा मध्ये प्रवेश केला ना तेव्हा ते चालायचे. मी मनातल्या मनात विचार करायचो, बाकी नसणं जाऊ द्या, यांनाच मन मऊन ते. कारण इतक्या बंदुका कधी पाहिल्याच नाही ना. हा मला प्रत्येक वेळा डाऊट यायचा की समजा या ना महिने एखादनी पैसा लिहिलो देवाची फिराई. हा एवढ्या बंदुका संत लोकांसाठी, महाराज लोकांसाठी एवढी व्यवस्था. अरे बाप रे बाप. आणि आम्ही तो अनुभवलं. आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो, जेव्हा आम्हाला सर्वांना सांगितलं की तुम्ही दर्शन करा, तुम्ही माझा फोटो पाहिला असेल, रामदेवजी बाबांजवळ आहे. आम्ही एका लाईनीत चाललो होतो की ये बडे संत है या नाही नाही. एक फोटो माझा निघायचा राहिला. कोणता? कालीचरण महाराज माझ्या जवळ होते. त्याच वेळा कोणीतरी माझ्या हाताला धक्का मारला आणि माझा मोबाईल खाली पडला. तो घ्यायला जातो तोपर्यंत महाराज निघून गेले. नाही तर तो एक फोटो माझ्या संग्रही राहिला असता. इतके सहज आम्ही चालत होतो. पोलिसांना सक्त वॉर्निंग होती, साधूंना ढकलायचं नाही, संतांच्या खांद्याला हात लावायचा नाही, दर्शन करने के लिए 1 मिनट रुक जाए तो महाराज आगे चलिए, कोई बोलना नाही. एकाने आमचा अपमान केला नाही. एकाने आम्हाला खांद्याला हात लावून दर्शन आगे चलो चलते रहो असा शब्द उच्चारला नाही. राम लल्लाचं दर्शन लांबूनच करत होतो आम्ही. सोन्याचा दरवाजा मी तर वेड्यासारखा नुसता हात लावून पाहिला. इथलं लेवावं नाही, हात मधाराला काय हरकत. दरवाजावर हात फिरवला, सोन्याच्या दरवाजावर. तिथे ते गुजराती माणसाचं नाव होतं की त्याने इतकं सोनं दान केलेलं आहे. आणि मग आम्ही जेव्हा मध्ये गेलो आणि तो हसरा चेहरा, गुबगुबीत गाल, ते केलेला सगळा शृंगार, आणि तो कसलं दर्शन करावं. मला प्रश्न पडला, पायाचं करू, शृंगाराचं करू, चेहऱ्याचं करू, त्या ओठांचं करू, त्या गुबगुबीत गालांचं करू, का त्याला पडलेल्या खळीचं करू. थोडा वेळ थांबलो, पण बाहेर आल्यावर एक विचार आला, हे सगळं दर्शन कशामुळे झालं हे तुलसीदासांनी लिहून ठेवलंय. तुलसीदास काय म्हणालेत बघा, श्री रामचंद्र कृपालु भजुमन हरण भव भय दारुणम. हा पुढे काय म्हणतात तुलसीदास, हा जो नवीन चेहरा तुम्हाला रामाचा पाहायला मिळाला, नवकंज, कंज शब्दाचा अर्थ आहे कमळ. नवकंज, नवा चेहरा कमळमुळे मिळाला. नवकंज, मुखकंज, हे मुख कोणामुळे पाहायला मिळालं? कमळामुळे पाहायला मिळालं. करकंज, हात कोणामुळे पाहायला मिळाले? कमळामुळे पाहायला मिळाले. श्री रामचंद्र कृपालु भजमन हरण भव भय दारुणम. हे सगळे कंज, किती कंज लावलेले आहेत. मुखकंज, करकंज, पदकंजारुणम. आणि रामाचे पायाचं दर्शन आणि याचं तीर्थ कोणी घेतलेलं आहे? म्हणे कंजारुणम. तेव्हा माझ्या लक्षात आलं की भाजपचा प्रचार तर खरं तुलसीदासच करत होते. आम्ही तर नंतर सुरुवात केली. इतना बढिया. आणि आणखीन एक सांगतो तुम्हाला, एक बारीक खासियत. जेव्हा मंदिराच्या आजूबाजूला फिरावं ना आपण, तर खालची फ्रेम जी बनवली आहे ना, त्या फ्रेमवर संपूर्ण कमळ उतरले आहेत. हे कोणी मिटवू शकणार नाही. जेव्हा खाली खोदायला गेलेत ना, तर पाणी निघायचं, पाणी. मला एकाने विचारलं, म्हणे महाराज राम लल्लाला जर माहित होतं आपलं मंदिर बांधतायत, मग चांगली जमीन तयार करायला पाहिजे होती, खालून पाणी का निघत होतं? म्हटलं हे पाणी ते नव्हतं, कार सेवकांच्या रक्ताचं झालेलं पाणी आधी दाखवलं आपल्याला, की कितीकांचं रक्त इथे पाणी होऊन वाहून गेलेलं आहे. शरयूचं पाणी आणि ते पाणी अभ्यास करण्यात आला, सिमिलर निघालं. आणि मग तिथे 4 इंजिनियर लोकांनी एकत्र येऊन आणि त्या मंदिराला उभं करण्याचा प्रयत्न नाही तर सिद्ध करून दाखवलं. काही लोकांनी सांगितलं मंदिराचा कलश बाकी आहे, शास्त्राचे पुरावे दिले. मला एकाने सहज विचारलं, म्हणे महाराज मंदिराचा कळस व्हायचा अजून बाकी आहे, मग मंदिरात प्राण प्रतिष्ठा होऊ शकते का? हा, मी त्याला बसवला. म्हटलं बस. तू श्रीमद भागवत कधी वाचलाय का? म्हणे ऐकलाय, वाचला नाही. म्हटलं नीट वाच.
बिंदू सरोवराच्या काठावर देवहूती आणि यांचा संवाद दिलेला आहे कपिल महामुनींचा. तर या कपिल महामुनींनी बिंदू सरोवरावर मनुष्य देहाची रचना सांगितलेली आहे. तर म्हटलं मला एक सांग, हात पाय तयार व्हायचे बाकी असतात, नुसता मांसाचा गोळा असतो, त्याच वेळा भगवान त्याच्यामध्ये प्राणाची प्रतिष्ठा करून देतो आणि मग देहाची रचना 8व्या महिन्यात मेंदू तयार होतो. म्हटलं राजा, तो गर्भगृह आहे, याला गर्भगृह नाव दिलेलं आहे, मंदिर दिलेलं नाही. वो जन्म का स्थान आहे. राम तिथे सीतेसोबत बसलेले नाहीत, वो गर्भगृह आहे. म्हणून तिथे कदाचित डोक्या रुपयाचं कलश निर्माण होण्याच्या आधी आमच्या मोदीजींनी भागवताचा अभ्यास केला असेल आणि त्या गर्भामध्ये प्राणप्रतिष्ठा झाली असेल, म्हणून प्रतिष्ठा झाली. हे भागवत का पुरावा. आम्ही चर्चा खूप केली लोकांची, हम बोले खूप, बाजू नाही सुटू दिली. आणि विचारणारे पण आपलेच लोक होते. आणि मग नमस्कार करून सांगायचे, ऐसे महाराज हमको चाहिए, हम भी तो राम के है. म्हणजे परीक्षा घेत होते की हे महाराज काय बोलतात, ते महाराज काय. आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगतो. आम्हाला पाणी वाटत होता एक, त्याने पाण्याची बॉटल आणली, मला पाण्याची बॉटल दिली. मी त्याला विचारलं, मी क्या भैया कितने दिन से यहाँ काम कर रहे हैं. हसून दिलं, पुढे निघून गेला. तो परत आला. माझी जिज्ञासा, मी आहे थोडा आगाऊ, मी क्या भैया आप कितने दिन से आप पेमेंट लेंगे या नहीं लेंगे, या सेवा में काम कर रहे. हळूचकन माझ्या कानात सांगितलं, साधा ड्रेस, पाण्याचा बॉटल देणारा. त्याने माझ्या कानात सांगितलं, महाराज हम कमांडोज है. मला सून गेलं, आते का उठीने पै जाऊ. पाणीचा बॉटल देणारा साध्या कपड्यातला माणूस सांगतो की हम कमान. म्हटलं आता कोणालाच विचारायचं नाही, कोणी PSI निघेल, कोणी असं यातले विचारतो काय, कोणाला विचार सांगा. श्रोतेजनो, काय केलं होतं तिथे, काय नाही केलं होतं, आणि ते आम्ही अनुभवलं. खूप आनंद घेतला. खूप महाराज लोक भेटले, खूप संत लोक भेटले, भजन खूप झालं, आम्ही नाचलो खूप. रामभद्राचार्यांच्या कथेमध्ये गेलो, इकडे देवकीनंदन ठाकूरांच्या अगदी 15-15, 10-10 फुटावरून या सगळ्या संतांचं दर्शन, मुरारी बापूंचं दर्शन, खूप मजा येऊन गेली. अमिताभ बच्चन थोडे झुकून गेलेले आहेत, थोडे वाकून गेलेले आहेत, है ना. आणि समोर पाहायला मिळाले ती दाढी, है ना. जे आणखी जवळ जाता आला असतं ना, तर म्हाताऱ्याला एक सांगितलं असतं की पुरे झालं, आता जाहिरात मध्ये येणं बंद कर. अभी बहुत हो गया, अभी ऍडव्हर्टाइज मत कर ना, तू बहुत झुक गया. खूप मजा आली. सगळ्यांना पाहिलं जवळून. आणि मी सगळ्यांना एकच सांगतो, कार सेवकांनी केलेल्या त्या कार्यामुळे आज हे कार्य झालं. आणि त्या कार्याला प्रज्वलित करायचं काम एका दिव्याने केलं, आणि तो दिवा सगळ्यांना नाव माहिती आहे, दुसरं नाही. बस तेवत राहो. जेव्हा माझ्या समोरून तुम्ही फोटो पाहिला असेल, अवघ्या 3-3.5 फुटावरनं मोदीजी जात आहेत, तेव्हा मी जोरात एवढंच सांगितलं की तुम्ही तुमच्या भाषणात बोलले ना की 1000 वर्षापर्यंत हे मंदिर टिकलं पाहिजे. मी तोच शब्द घेतला आणि सांगितलं, मोदीजी 1000 वर्ष तुमच्यासारखं साम्राज्य आम्हाला पाहिजे. जर हिंदू टिकवायचा असेल, हिंदुत्व टिकवायचं असेल. झाल्या मागच्या करणाऱ्यांनी काय चुका केल्या त्या केल्या, पण आता लक्षात द्या, गोशाळा सांभाळणार आहे. एकच वाक्य सांगतो, समजलं तर टाळी वाजवा, नाही तर नका वाजवू. त्या वाक्याने माझ्या प्रवचनाची पूर्णाहुती करतो. मी गाय मातेची पूजा करतो, तिचं स्मरण मला करावं लागेल. श्रोतेजनो, मी एकच सांगतो, हिंदू टिकवायचा असेल तर गाईचं दूध पिणाराच पाहिजे, बकरीचा दूध पिणाऱ्याकडनं होणार नाही. गोमातेला, हिंदुत्वाला, माझ्या हनुमानजीला, म्हणून मंदिर आम्ही मागून बांधलं, कोणी पुढून यायला नको म्हणून. आणि आणखीन थोडा जोर लावायचा आहे. प्रत्येक ढाचा उडू शकतो, माझा विश्वास आहे, पण हळूहळू हळूहळू, घाई करायची नाही. होगा सब होगा, उसके लिए थोड़ा सा लड़ना पड़ेगा. जान जाए तो दे देंगे, लेकिन करके ही जाएंगे.
माझ्या पुरुषोत्तम दादांनी जमीन दिली आणि आज ही गोशाळा इथे उभी राहिली आहे. माझे महाले नाना एवढं वय झालं पण योग्य तसं कार्य करून ATG सर्टिफिकेट 12A सर्टिफिकेट आम्हाला मिळवून दिलेलं आहे. मी सगळ्यांना, काही लोक इथे प्रथमतः आले असतील गोशाळेवर, मी सगळ्यांना सांगेल ही गोशाळा आपली सर्वांची आहे. फक्त आता तुमचं थोडं लक्ष देण्याची गरज आहे. मी वचन देतो, ही माझी कोणतीही प्रॉपर्टी नाही. मी गेल्यानंतर माझा मुलगा 10 फूट लांब उभं राहून फक्त एवढंच सांगेल लोकांना की मेरे पिताजी ने निर्माण किया है. तो इथे अधिकार नाही गाजवणार पण चारा टाकायला जरूर येईल. म्हणून असं समजू नका की महाराज काही स्वार्थासाठी कार्य, सर्व खुला विश्व आमच्या योगेश डॉक्टर महाले काका यांच्या जवळ आहे. मी कधीही पैशाला हात लावला नाही. आणखीन एक गमतीची गोष्ट सांगतो, जरी मी अध्यक्ष आहे, महाले नाना पुढे या, जरी मी अध्यक्ष आहे तरी नाना सांगा पहिलं प्रमाणपत्र कोणाच्या नावावर बनलंय? मदन महालेच्या नावावर आहे. खगेंद्र महाराजांचं नाव प्रमाणपत्रावर नाही. डॉक्टर योगेशजी चौधरी आणि मदन महाले यांना पैशाचे मेसेज जातात. माझ्या मोबाईलवर पैशाचे मेसेज येत नाही. ते नंतर योगेश डॉक्टर मला पाठवतात की महाराज आपल्यावर हे पैसे आलेले आहेत, हे आता तुम्ही वाचून घ्या. मी इतका निस्वार्थपणे हे कार्य करतोय. इतक्या पण त्यांनी माझ्या एक खाली महत्वाचं वाक्य लिहिलंय की आजीवन अध्यक्ष रहेंगे. फक्त मला सचिवांना हे विचारायचंय माझं जीवन किती आहे ते सांगा. आजीवन रहेंगे. आणि हे कार्य चाललंय, सगळ्यांनी लक्ष द्या. सगळ्यांना मी पुन्हा एकदा सांगतो की रामलल्लाचं दर्शन केलं, त्या गाभाऱ्यात गेलो, तो सोन्याचा दरवाजा, ती याची केलेली किती दिवसपर्यंत तर पाल टाकलेला है ना, आणि तो शेड बनवलेला, त्या 5 वेळा गेलो मी तशा परिस्थितीमध्ये अयोध्येला. ज्या वेळेला मी बघायचो तो शेड त्या वेळेला माझ्या तोंडात शिव्या यायच्या की एक कब होगा, एक कब होगा. आणि ते दगड घडून पडलेले होते पण त्याला रस्ता येत नव्हते. इतक्या लवकर काम झालं आणि आता खूप काम बाकी आहे, होऊन राहिलंय सगळं काम. 1 वर्षानंतर जेव्हा आपण राम मंदिराकडे जाऊ अयोध्या, मी तर एकच सांगेन, ताजमहल को भूल जाएंगे लोग, जगातलं आश्चर्य राम मंदिर राहील. कारण याला घडवणं पण आश्चर्य आहे, घडवण्यासाठी मेहनत करणं पण आश्चर्य आहे, बाबरचं ढाचा तोडून टाकणं हे पण आश्चर्य आहे, आणि अवघ्या 2.5 वर्षामध्ये एवढं मोठं भव्य काम करून दाखवणं हे पण आश्चर्य आहे. आणि देशात कोणताही दंगा न होता निकाल लागणं, भूमिपूजन करणं आणि प्राणप्रतिष्ठा करणं, ही 3 कामं एकाच माणसाच्या हातून घडणं हे पण आश्चर्य आहे. म्हणून आता 7 आश्चर्यांमध्ये हे नाही, ताजमहल नाही, 7 आश्चर्यांमध्ये आजपासून एकच गोष्ट आपल्या लेकरांना शिकवायची, राम मंदिर आहे. आणि अयोध्येला जरूर जा 1 वर्षानंतर. हम तो बार बार जाएंगे. आम्हाला तर नशा घेऊन गेली ती, जशी पंढरपूरची मला नशा आहे ना तशी अयोध्येची नशा आहे. सगळ्यांना एवढं सांगतो, अनुभव खूप आहेत. विजयजी मला नेहमी फोन करत होते, महाराज पोहोचले का, महाराज गेले का. कालांतराने ते फोन ऐकून असं वाटायचं मला एका आपल्या आजूबाजूच फिरून राहिले. खूप मजा आली, लोकांची भेटी झाल्या. साध्वी ज्या आल्या होत्या, काही स्त्रिया आल्या होत्या, त्यांचे ते पोशाख, ते हे सगळं, आणि काय काय सांगू तुम्हाला मी, त्या साधू लोकांचं नाद, ते भजन, ते रामलल्लावरचं प्रेम, हा 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 हा. आणि अधिकार नाही पण कथाकार आहे म्हणून सांगतो, रामाचा जन्मानंतरच कृष्णाचा जन्म झालाय. आता पुढच्या तयारीला लागायचंय. जय सियाराम, जय सियाराम, जय सिया.